ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। केवायसी बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे। त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने कशी केली जावी। त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बाल विकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचेही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ। आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहणार। पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत। कुठेतरी जी लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकार नाही, मला वाटतं की साधारणपणे प्रसार माध्यम असतील, विरोधक असतील, हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत। ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे। महिलांना त्याचा लाभ मिळतोय। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये। मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे। आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते। खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा। जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात। परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे, हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडून मागितलेला आहे। अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला। कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो। त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे। मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे। लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं। ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं। 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले। याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं। अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो। लाडक्या बहिणींना आत्ताच या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा तुमचा लाभ भेटलेला असेल तर तुम्ही आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय। तर लाडक्या बहिणीचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मग भाऊबीजेची ओवाळणी म्हणून तुम्हाला दिला जाईल का, असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय। बऱ्याचशा लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट पाहून आहेत की दिवाळीनिमित्त किंवा भाऊबीजेची ओवाळणी म्हणून या ठिकाणी दिवाळीसाठी आम्हाला ऑक्टोबरचे पैसे भेटायला पाहिजेत, तुमचे 1500 रुपये जमा होणार का नाही। मग त्याचीच माहिती, त्याचाच प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कारण की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी कमेंट करून सांगतायत की या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी असेल किंवा दिवाळीची ओवाळणी असेल, दिवाळीचा भेट म्हणून या ठिकाणी आम्हाला भेटायला पाहिजे। सप्टेंबर महिन्याचा हप्ता आमचा जमा झाला आहे, परंतु ऑक्टोबर महिना चालू आहे, तर मग त्याचे पैसे का नाहीत जमा झाले। तर बघा, जी माहिती या ठिकाणी येते त्याच्यामध्ये सांगितलं जात आहे की
दिवाळीची, भाऊबीजेची या ठिकाणी जी पण तुमची भेट असेल त्याच्याबद्दल अजून निर्णय झालेला नाही, म्हणजे कुठलाही पैसे वाटपाबद्दलचा GR आलेला नाही. मग तुम्हाला हे पैसे भेटणार की नाही त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. किंवा ऑक्टोबरचा या ठिकाणी जो तुमचा हा हप्ता आहे मग तो कधीपर्यंत या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतो, कधीपासून तुम्हाला तो वाटप होऊ शकतो त्याची देखील माहिती पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेत महिलांना भाऊबीजेला ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार का असा प्रश्न विचारला जात होता. कदाचित दिवाळीत महिलांना या ठिकाणी खुशखबर भेटू शकते असं म्हटलं जात होतं. मात्र आता सध्या या ठिकाणी वेळ झालेला आहे तरी देखील अजून कुठलीच ऑफिशियली तारीख जाहीर झालेली नाही. बघा, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमचा सध्या जमा झाला. त्यानंतर आता लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याच्या वाट पाहत आहेत. हप्त्याची 1500 रुपये त्यांचे ऑक्टोबरचे कधी भेटणार त्याच्याबद्दलची, कारण की आपण जर पाहिलं प्रत्येक महिन्यामध्ये हा लाभ जो आहे सध्या लेट होताना दिसत आहे, प्रत्येक वेळेस उशीर होताना दिसत आहे. जसं की तुमचा सप्टेंबरचा हप्ता लेटेस्ट आपण जर बघितलं तो सप्टेंबर महिन्यामध्ये न भेटता या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्येही न भेटता डायरेक्टली दुसऱ्या आठवड्यात भेटलेला आहे. तर कधी कधी या ठिकाणी अगोदर आपण जर बघितलं हे 6 ते 5 हप्ते जे आहेत इन्स्टॉलमेंट त्याच्या अगोदरचं जर आपण बघितलं ते सर्व हप्ते जे आहेत तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये वेळेवरती प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होत होते आपण पाहिलेलं असेल. तर ती एक तारीख फिक्स ठरलेली होती त्या पद्धतीने. परंतु आता बघा या ठिकाणी सरकारने अजून कुठलीच घोषणा केलेली नाही की या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा हप्ता 6 ते 5 महिने झालं या ठिकाणी लेट होतो, तो पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होतो. तर त्याविषयी ऑफिशियली अजून कुठेच या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही की अशाच पद्धतीने पुढे देखील पैसे जमा होत राहतील. कारण की लाडक्या बहिणींना पहिल्यापासूनचं जे वेळापत्रक होतं ते प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे यायचे. त्या पद्धतीने लाडक्या बहिणी त्या महिन्यामध्ये वाट पाहतात. जसं की ऑक्टोबरचं देखील आता सध्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत की ऑक्टोबरचा जवळपास निम्मा महिना संपलेला आहे. ऑक्टोबर महिना या ठिकाणी संपायला जवळपास या ठिकाणी 9 ते 8 दिवसच राहिलेले आहेत, तरी देखील अजून त्याची घोषणा झालेली नाही. मग कधीपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात. तर बघा, आता आपण जर मागच्या या ठिकाणी सर्व 6 ते 5 हप्ते बघितले त्याच्यावरनं तुम्हाला नोव्हेंबरमध्ये हा ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. दिवाळीची भेट असेल किंवा भाऊबीजेची ओवाळणी असेल असे कुठंही या ठिकाणी पैसे येतील म्हणून अजूनपर्यंत तरी कुणीही सांगितले नाही. आता दिवाळीचे 2 ते 3-4 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत. जसं की भाऊबीजेची ओवाळणी जी आहे तुम्हाला या ठिकाणी भाऊबीज जी आहे 23 तारखेपर्यंत मग ते पैसे तुम्हाला भेटायला पाहिजेत. परंतु तसा अजून कुठलाही अधिकृत निर्णय झालेला नाही. 2 दिवसामध्ये मग हे पैसे भेटतील का तर शक्य नाही 2 दिवसामध्ये वाटप होणं. त्यासाठी सुरुवातीला GR येणं आवश्यक आहे. आता बघा, सप्टेंबर महिन्याचे जे पैसे वाटप करायचे होते त्याचा GR ऑक्टोबरमध्ये आला. 410 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सप्टेंबरचे हे जे पैसे आहेत ते वाटप व्हायला ऑक्टोबरमध्ये सुरुवात झाली. बघा, सप्टेंबरचे पैसे सप्टेंबरमध्ये देणं गरजेचं होतं. सप्टेंबरमध्ये त्या पैसे देण्याबद्दलचा कुठलाही GR आला नाही. सप्टेंबर महिना संपल्यानंतर मग ऑक्टोबरमध्ये तो GR आला आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात GR आल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून तुम्हाला हे पैसे हळूहळू यायला सुरुवात झाली. तर तसंच मग तुम्हाला देखील ऑक्टोबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये येतील. सर्व लाडक्या बहिणीने या ठिकाणी महत्त्वाची ही माहिती सांगितलेली आहे. कुठलीही या ठिकाणी तुम्हाला सध्याच्या या 2-3 दिवसामध्ये पैसे येण्याची शक्यता कुठलीही नाही आहे, कारण की तसा कुठलाही GR प्रसिद्ध झालेला नाही. उगीचच तुम्ही या ठिकाणी आशा लावून बसताल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो लेट होतोय. त्याच्यामुळे या ठिकाणी आणि हे कशावरून सांगतोय की कारण मागचे 5 ते 6 जवळपास इन्स्टॉलमेंट जे आहेत तुमचे या ठिकाणी सर्व लेट झालेले आहेत. आता बघा, पैसे भेटायलाच पाहिजे होते. तसं आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये माहिती देताना सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींना पैसे फक्त 1500 रुपये नाही तर या ठिकाणी दोन्ही हप्ते जे आहेत तुमचे 3000 रुपये या ठिकाणी भेटायला पाहिजे होते, जे की तुमचे सप्टेंबर महिन्याचे प्लस या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचे मिळून या ठिकाणी दोन्ही हप्ते दिवाळीच्या निमित्तानेच ज्यावेळेस सप्टेंबरचा हप्ता वाटप चालू होता, जवळपास तुमचा सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरच्या या मागच्या 5-6 दिवसापूर्वी तुम्हाला आलेला असेल, त्यासोबत हे 3000 रुपये वाटप करायला पाहिजे होते. तसं सरकारने अजून सप्टेंबरचे पैसे देतानाच विचार करायला पाहिजे होता. त्याच वेळेस डबल निधी जो आहे या ठिकाणी मंजूर करायला पाहिजे होता. परंतु तसं काही झालेलं नाही आणि सर्वांची आशाही होती, आपल्या सर्वांची आशा होती की या ठिकाणी 3000 रुपये एकदाच भेटायला पाहिजेत. मात्र तसा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला नाही. तर त्याच्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, तुमचा जो हा रेग्युलर हप्ता आहे ऑक्टोबर महिन्याचा तो तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबरमध्येच येण्याची शक्यता असू
शकते, कारण की अजूनपर्यंत तरी कुठलाही GR आलेला नाही किंवा कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र अजून एक आशा आपली या सर्वांची आहे की पहिलं जे वेळापत्रक आहे, पहिल्यापासून जे पैसे जमा होतात ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्या पद्धतीने झालं तर तुम्हाला ऑक्टोबरच्या जवळपास या ठिकाणी 25 तारखेनंतर मग पैसे जमा व्हायला पाहिजेत याच महिन्यामध्ये. तसं नाही झालं तर मग तुम्हाला नोव्हेंबरमध्येच या ठिकाणी हे पैसे मात्र जमा होऊ शकतात. तर ही महत्त्वाची माहिती ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची आपण बघितलेली आहे. लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी भेटणार का त्याबद्दलही तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी न्यूजमध्ये ही माहिती दिलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यांचे हप्ते लांबणीवरती गेलेत, त्यासोबतच अनेक सणाचा मुहूर्त साधत या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले गेलेले आहेत. यामुळे यावेळी देखील दिवाळीत भाऊबीजेचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. बघा, आता न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे शक्यता आहे, घोषणा होण्याची शक्यता आहे, असूही शकते. परंतु या ठिकाणी शक्य आहे का 2 दिवसामध्येच पैसे देणं तुम्ही या ठिकाणी ठरवा. मागचे जे पण या ठिकाणी हप्ते आलेले, जसं की GR या अगोदर पैसे येण्याच्या अगोदर 10 ते 15 दिवस GR येतात, त्याच्यानंतर मग पैसे वाटप व्हायला सुरुवात होते, तिथून पुढे सर्व तांत्रिक प्रक्रिया सुरू होते. त्याच्यामुळे या 2 दिवसामध्ये शक्य आहे का तुम्ही ठरवा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आलेला असेल बघा ऑक्टोबर महिन्यामध्ये, आता कोणाकोणाचा भेटला आहे त्यांना रेग्युलर पद्धतीने या ठिकाणी आता ऑक्टोबरचा देखील हा 16वा हप्ता जो आहे तो तुम्हाला भेटेल. 15वा हप्ता ज्यांना आलेला आहे, कोणाकोणाला 15वा हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंटमध्ये सांगा, कारण की मागच्या वेळेस 26 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी यादीत जवळपास अपात्र केलेलं होतं. अपात्र म्हणण्यापेक्षा त्यांना तात्पुरता लाभ जो आहे त्यांचा स्थगित करण्यात आलेला होता, परंतु त्यामधीलही काही लाडक्या बहिणींना पुन्हा पैसे भेटायला सुरुवात झालेली आहेत. आता EKYC मुळे बरेचसे म्हणतात की EKYC आम्ही केलेलं नाही त्यामुळे पैसे आले नाहीत. मात्र EKYC साठी तुम्हाला 2 महिन्याचा वेळ दिला आहे, म्हणजे नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला EKYC करायची आहे. त्याच्यामुळं तिथपर्यंत तुमचे पैसे येत राहणार आहेत. तर बघा, आता EKYC बद्दल देखील आपण या ठिकाणी माहिती बघूयात. लाडक्या बहिणींना EKYC न केल्यास या ठिकाणी काय होणार, तर EKYC न केल्यास तुम्हाला या ठिकाणी तुमची जर मुदत संपली तर तुमची पडताळणी केली जाऊ शकते. EKYC म्हणजेच तुमची ही पडताळणी आहे जी की सरकार स्वतः या ठिकाणी करत आहे. फास्ट पद्धतीने करण्यासाठी ही EKYC जी की तुमचा डेटा जो आहे या ठिकाणी सर्व जमा होतो आहे, ज्याच्यामुळे फास्ट पद्धतीने ही तुमची पडताळणी होत आहे आणि ही प्रत्येक वर्षाला केली जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, पडताळणी लवकर झाली म्हणजे या ठिकाणी जेवढ्या पण पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा डेटा या ठिकाणी गोळा केला जाईल आणि त्यांना लवकरात लवकर प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो देण्यासाठी सुलभता होईल. म्हणजे तुमचे प्रत्येक महिन्याचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी फास्ट पद्धतीने जमा होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ही EKYC करणं गरजेचं आहे. KYC न केल्यास काय होणार, तर कदाचित तुम्ही लाभापासून या ठिकाणी वंचित राहू शकता किंवा तुम्ही पात्र असूनही तुम्हाला लाभ जो आहे तो वेळेवर भेटण्यास मदत होऊ शकत नाही. लवकरात लवकर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ही KYC तुम्हाला पूर्ण करायची आहे. मात्र EKYC करायला या ठिकाणी चार्जेस नाहीत, तरी देखील लाडक्या बहिणींना जे आहे EKYC करताना अडचणी येत आहेत. आता बघा, 1 महिना या ठिकाणी जवळपास संपत आलेला आहे. EKYC करण्याची मुदत आता तुमच्याकडं 1 महिन्यापेक्षा थोडासा जास्त कालावधी आहे. मात्र EKYC करताना अजूनही अडचणी येत आहेत. वेबसाईट ओपन होत नाही, त्याचसोबत या ठिकाणी वेबसाईटवरती लोड दिसत आहे, OTP येताना दिसत नाही. त्याचसोबत या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक पात्र यादीत नाही असं बोललं जातं. त्यांना आत्तापर्यंतचे सर्व लाभ या ठिकाणी आलेले आहेत तरी देखील. त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना आधार क्रमांक कोणाचा टाकायचा तोही प्रश्न आहे. असे भरपूर सारे ऑप्शन जे आहेत वेबसाईटवरती सध्या दिसत नाहीत, त्याच्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींची EKYC अजूनही पूर्ण झालेली नाही. तुमची EKYC प्रक्रिया करताना काय अडचणी येते का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.